नमस्कार माझं यूट्यूब कुटुंब. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एक धम्माल इंदोर ट्रिपवर. सुरुवात झाली अगदी सहज. ऑफिसमध्ये बसले होते आणि अचानक वाटलं इंदोर जावं. मग काय लगेचच काही कलिग्सना विचारलं आणि तेही तयार. रेल्वेच्या पोर्टलवर तिकीट बघितलं तर काय 2 महिन्यांची वेटिंग. म्हणून ठरवलं 2 महिन्यांनी जायचं. तेव्हाच ठरवलं की सगळं व्यवस्थित प्लॅन करायचं. थोडा वेळ गेला आणि 4 जणांवरून आम्ही 11 जणांची टीम झालो. सगळे दोस्त आहात तयार. 6 मार्च ऑफिसला हाफ डे टाकून पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि आमचा मस्त प्रवास सुरू झाला. ट्रेनने मस्ती करत, गप्पा मारत, खिदळत 6 मार्चला दुपारी 3 वाजता निघालो आणि 7 मार्चच्या सकाळी 9 वाजता इंदोरला पोहोचलो. स्टेशनवर उतरताच तिथे खूप सारे ऑटो आले होते. मग आम्ही थोडा विचार करून उबेरने हॉटेलकडे निघालो. हॉटेलचं बुकिंग आधीच केलं होतं. हॉटेल गिरीशंकर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांवर आहे. आमची कॅब लवकर आली होती, त्यामुळे बाकीच्यांची वाट बघत होतो. यांचे चेहरे इग्नोर करा आणि कमेंटमध्ये काहीही टाकू नका. उगाच माझ्यावर चिडायचं कारण नको. रूमही ठीकच होती. अरे तुम्हालाही टूर देते. विंडोमधून दिसणाऱ्या झाडांच्या फांद्या. पटकन रेडी होऊन आमच्या पहिल्याच डेस्टिनेशनकडे मल्हार मार्तंड मंदिर पोहोचलो. म्हटलं जातं की उत्तरेकडील मराठी साम्राज्य म्हणजे होळकरांचं साम्राज्य आणि त्यांची कुलदेवता मल्हारी मार्तंड. त्यामुळेच त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर खूपच सुंदर. साईडला पादत्राणे काढण्यासाठी जागा आहे. येथे देवी अहिल्याबाईंचं देवघर सुद्धा आहे. आणि त्यात मल्हारी मार्तंडासोबत 12 ज्योतिर्लिंगांची मूर्ती आहे. मंदिरावरच्या मजल्यावर होळकर साम्राज्याचं संग्रहालय आहे. होळकरांनी केलेल्या कार्याचं सुंदर दर्शन मिळतं. आम्ही पूर्ण संग्रहालय पाहिलं. एकदम माहितीपूर्ण. मंदिरातून बाहेर पडून लगेचच ऑटोने पोहोचलो लालबाग पॅलेस. फक्त 10 मिनिटाचं अंतर. सगळेच विचार करत होतो पॅलेस तर पांढराच आहे, मग नाव लालबाग का? पण जाऊ दे. इथलं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. पूर्ण एक्सप्लोअर करा. आणि हो, बाहेरून पहिले जाऊ नका नंतर पुन्हा तिकीट काढायला लागेल. आम्ही खूप साऱ्या पिक्चर्स क्लिक केल्या. तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा पॅलेसच्या एका भागात राण्यांची ही ड्रेसिंग रूम आहे. खूपच सुंदर अशी आहे. आणि बाहेर उजव्या बाजूला एक छोटंसं बाग आहे. हा त्याचा व्ह्यू. त्यानंतर गेलो वैष्णोदेवी मंदिरात. येथे शांत आणि सुंदर दर्शन झालं. त्यानंतर अन्नपूर्ण मंदिरात दर्शन घेतलं, पण खूप ऊन होतं त्यामुळे फार वेळ थांबलो नाही.
पण खरं तर इथे 56 भोग काही मला मिळाले नाहीत. असो, त्यानंतर फेमस असा सराफा बाजारात गेलो. तिथे सोनाराचे दुकानं आहेत. रात्री ते दुकानं बंद झाल्यावर तिथे मिठाईचे दुकानं लागतात. अशी आम्ही धम्माल मस्त केली. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि काही माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा.